वसा जनसेवेचा. शहर अधिक स्वच्छ व्हावे, शहर शासनाच्या स्वच्छता भारत अभियानात अव्वल स्थानी राहावे ही बुलढाणेकरांची इच्छा असली तरी शहरातील चौकात व शहराच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे डोंगर उभे राहत असून अस्वच्छता साचत असल्याने प्रशासनाच्या डोक्यात चालत नाही का की डोक्यात कचरा साचलाय अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहे. प्रशासनाने कचरा संदर्भात कितीही जनजागृती उपाययोजना केल्या तरी रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत आहे. नागरिक उघड्यावर कचरा आणून टाकत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने या कचऱ्याचे करायचे काय हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर येणारा कचरा बंद व्हावा यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत असते. स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च पडत असताना त्यानंतरही परिस्थिती जैसे थे तशीच आहे. शहराच्या प्रवेशद्वारासह विविध मार्गाच्या कडेला कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिक घरातून येताना कचऱ्याची पिशवी घेऊन येत असतात. पूल दिसला, कचऱ्याचा ढीग दिसला किंवा नदी दिसली की कचरा टाकतात. अशी नागरिकांची तऱ्हा पाहावयास मिळत आहे. पूल परिसरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पाहावयास मिळत आहे. तसेच कचरा कुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. हा कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर पसरत आहे. कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. ही कुत्री काही वेळी दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मकरंद आबा लक्ष कधी द्याल? बुलढाणा शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर साठलेला प्रचंड कचरा, मोकाट गुरेढोरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आणि प्रशासकीय यंत्रणेची अनास्था शहरासाठी दुर्दैवी आहे. या संदर्भात पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांना बुलढाणा अर्बन सर्वेसर्वा राधेश अहमद चांडक यांनी निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासन मालमत्ता कर घेते परंतु मूलभूत सुविधा देत नसल्याची ओरड आहे. शहराशी जोडणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांवर प्रचंड कचरा साठलेला दिसून येतो. हा कचरा या ठिकाणी कुठून येतो याचा शोध घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. मोकाट गुरेढोरे व मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही नगरपालिका व ग्रामपंचायतचे संबंधित अधिकारी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या गंभीर विषयाकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष वेधणे गरजेचे आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.